हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। हुतात्मा कारखान्यात ऐतिहासिक सत्ता पालट, अध्यक्षांना डावलून थेट आंदोलनस्थळी संचालक मंडळाची बैठक। हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात आज एका अभूतपूर्व घडामोडीची नोंद झाली। विद्यमान अध्यक्ष वैभव नायकवडी यांना पूर्णपणे डावलून उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या संचालक मंडळांची बैठक थेट आंदोलनस्थळी पार पडली। गेल्या 20 वर्षात वैभव नायकवडी यांच्या अनुपस्थितीत झालेली ही पहिलीच बैठक असून यामुळे कारखान्यातील सत्ता संघर्ष आता टोकाला गेल्याचे स्पष्ट झालं आहे। कारखान्यावरील कर्जाचा डोंगर आणि प्रशासकीय अनागोंदीच्या विरोधात गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दर शनिवारी होणारी संचालक मंडळाची बैठक परंपरेनुसार अध्यक्षांच्या उपस्थितीत होणे अपेक्षित असतं। मात्र आजचे चित्र पूर्णपणे वेगळे होते। गौरव नायकवडी यांच्यासह जवळपास सर्व संचालक आणि कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतला। सचिव मुकेश पवार यांनी विषयांचे वाचन केलं, ज्यामध्ये आगामी गाळप हंगामाची तयारी, ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सध्या कारखान्याकडे 5600 एकर ऊसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली। या बैठकीत आंदोलनाचे नेते किरण नायकवडी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली। कारखान्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून अध्यक्ष वैभव नायकवडी आणि काही अधिकाऱ्यांनी टक्केवारीची मागणी केली नाही तर सर्व यंत्रणा सुरळीत चालेल असं सांगत त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर थेट बोट ठेवले। तसेच आगामी हंगामात कामे देताना कंत्राटदारांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। संचालक गौरव नायकवडी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं की नागनाथ अण्णांच्या मूळ ध्येय धोरणांना हरताळ फासण्याचं काम विद्यमान अध्यक्षांनी केले आहे। आता त्यांच्याशिवाय कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि देशात अग्रेसर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तर केदार नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांनी हिंमत असेल तर आंदोलनस्थळी येऊन सभासदांच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत असं आवाहन दिलं। या बैठकीला कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अध्यक्षांना वगळून झालेल्या या बैठकीमुळे हुतात्मा कारखान्यात आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत।